आज पॉकलँडचे जेसीबीचे ड्रायव्हर आले नव्हते, त्याच्यामुळे आज कामही बंदच ठेवलेलं होतं. आदित्य डेअरी डॉक्युमेंटच्या कामासाठी थोडासा घरी आला होता. लय झालं पुणे पुणे, आता थोडंसं घरी आपल्याला यावंच लागत आहे. मी काय ऑफिसला फोन लावलेला नव्हता, त्याच्यामुळे मला नंतर कळलं का आज ऑफिस बंदच आहे सगळे. आता भाऊचं पप्पांचं असं म्हणणं आहे का आपल्या पोस्टला पण आपण काच वगैरे लावू, म्हणजे काय तिथं एक ऑफिस होऊन जाईल आपलं. पण मला पण जायचं होतं. त्याच्या आधी त्याला म्हणलं काय रे आज मशिनरी सगळ्या बंद काय, तो म्हणला का आज कोणते ड्रायव्हर चालेल नाही अजून. तरी पण आपलं जेवढं काम व्हायचं तेवढं बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याच्यामुळे काय इथं पाईपलाईनचं काम तेवढं झालंय आणि मध्ये पाईप पण तेवढेच टाकून झाली. भारतात कोणतं काम सोपं आहे बरं का, पण जर डॉक्युमेंटचं काम आलं ना मग मग तासन दिवस लागत आहे डायरेक्ट. पण सेतू म्हणतस आपल्या ओळखीचं सरांनी चांगलंच आपल्याला गोष्टी शिकवले, त्याच्यामुळे ते आपलं काम पण लवकरच करून देणार होते. आजीचं पण थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे आपली आजी पण आपल्या सोबत आली होती. मग काय बोलेरो डिझेल नव्हतं, ते पण पहिले टाकून घेतलं आम्ही. मग काय त्याच्यानंतर ना फुलांच्या दुकानात गेलो, कारण की ना वैभव दादांचा आपला सत्कार करायचा होता. वैभव दादांच्या घरी पोहोचलो, मग काय सगळ्यांचा सत्कार वगैरे केला आणि तसं पण ताई नगरसेवक झाले. आता सगळ्या फॅमिली सोबत फोटोज वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्हाला पण जायचं होतं, परत एकदा वैभव दादांना भेटलो. त्याच्यानंतर आमच्या ज्या बँकेमध्ये खाते ना त्या साहेबांनी पण बोलवलं होतं आणि एकदा त्यांच्या घरी पण जाऊनच यायचं होतं. म्हणलं चला आज एवढं जवळ आलोय तर जाऊन येऊ. तुम्हाला जर माझी लाईफस्टाईल आवडत असेल तर नक्की मला लाईक आणि फॉलो करा. असा राहतो एखाद्या गरीब शेतकऱ्याचा दिवस. धन्यवाद.